नमस्कार मित्रांनो, उद्या मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीच्या धर्तीवर आता राज्य शासनाकडनं जो की गोंधळ चालू होता, लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आणि अग्रिम हप्ता देखील देणार आहोत असं सांगण्यात येत होतं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता होता, तो डिसेंबरचा हप्ता आता ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. आता या मध्यंतरी खूप काही गोष्टी अशा झाल्या की नोव्हेंबरचा हप्ता ज्या महिलांचा थकीत होता तो मिळणार, डिसेंबरचा मिळणार आणि अग्रिम जानेवारीचा देखील ॲडव्हान्स मिळणार, कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकाच्या धर्तीवरच राज्य शासनाने त्या संदर्भातील एक म्हणजे सांगितलं होतं की भाकीत केलं होतं की आम्ही ॲडव्हान्समध्ये देखील आम्ही तुम्हाला हप्ता देऊ. पण कोर्टाने असा निर्णय दिला की कोर्टने सांगितलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीचे अग्रिम हप्ते देऊ शकणार नाही. तुम्ही फक्त जे की थकीत हप्ते ते थकीत हप्ते महिलांना तुम्ही ट्रान्सफर करू शकता. अग्रिम वगैरे असा कुठलाही नाही. त्यामुळे बहुतेक महिलांना आता अग्रिम तर मिळणार नाही, पण नोव्हेंबरचा देखील जर पेंडिंग होता तर नोव्हेंबरचा देखील तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल. डिसेंबरचा तर तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे आणि नोव्हेंबरचा देखील काही महिलांना येईल तर काहींना आला नाही तर नक्कीच येईल. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जानेवारीचा अजून नाही आहे, जानेवारीचा पुढच्या महिन्यात येईल. अग्रिम कुठल्याही पद्धतीचा नाही आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.